नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण फ्लावर, बटाटा, वाटाणा मिक्स भाजी बनवणार आहोत, ती सुद्धा मातीच्या भांड्यामध्ये। तर पहिल्यांदाच मातीच्या भांड्यामध्ये आपण भाजी बनवणार आहोत, तर त्याच्यासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं। तर 2 ते 3 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाले की 1 चमचा जिरे टाकून घेऊ। पण खूप छान भाजी होते मातीच्या भांड्यामध्ये। फक्त एकदा आणलं का नाही, त्याला व्यवस्थित घासून पाणी भरून ठेवायचं आणि नंतर एकदा मिठाने घासून काढायचं आणि छान तेल लावून सुकत ठेवायचं आणि छान सुकलं की मग असं वापरायला घेऊ शकता। आता आपण त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ। फर्स्ट टाइम मातीची अशी गॅसवर भांडी वापरायला खूप भीती वाटते, तरीसुद्धा ट्राय केली। म्हणलं चला बघूया कशी होते भाजी। तर भाजी खूपच सुंदर आणि खूपच चवीला झाली होती। थोडी भीती वाटत होती की मातीचं भांडं आहे तर फुटल बिटल, पण एकदा छान गरम करून घ्यायचं आणि नंतर वस्तू करायला घ्यायच्या। तर कांदा आता छान भाजत आलेला आहे। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचे। तर छान कांदा भाजून रेडी झाला आहे। आता आपण त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ। ती सुद्धा छान भाजून घेणार आहे आणि एकदा मातीचं भांडं तापलं का नाही, खूप लवकर त्याच्यात वस्तू टाकायला लागतात। त्या खूप छान आणि लवकर भाजल्या जातात आणि मातीच्या भांड्यातली भाजी म्हणा, पुलाव म्हणा, त्याचा स्वादच वेगळा येतो। तर छान लसूण भाजून झाला आहे। आता आपण बटाटा, फ्लावर आणि वाटाणा छान असं पाण्यातून मसाल्यामध्ये टाकून घेऊ। बटाट्याच्या उभ्या फोडी केलेल्या आहेत, त्याचं साल नाही काढायचं, असंच वापरायचं, खूप छान लागतं। आता सर्व भाजी टाकून झाली, एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि स्टीलचा चमचा नाही वापरायचा, लाकडाचा किंवा असला चमचा असेल तर वापरायचा। स्टीलच्या चमच्याने काय खडूम होतं आणि भांडं फुटण्याची भीती पण असते। मग सिलिकॉनचा असा चमचा घ्यायचा किंवा लाकडाचा, त्याच्याने बरोबर हलवता सुद्धा येतं। तर आपण 8 ते 10 मिनटं अशाच भाज्या परतून घ्यायच्या, खूप छान। जेवढ्या तुम्ही भाज्या परतणार ना, तेवढीच तुमच्या भाजीला चव येते। छान बटाटा, फ्लावर, वाटाणा असा भाजला गेला पाहिजे। तर छान भाजून रेडी झालेल्या आहेत भाज्या आपल्या। थोडासा कढीपत्ता टाकून घेऊ वरून, ते सुद्धा भाजीत छान लागतं। आता त्याला आपण 2 मिनटं असंच परतून घेणार आहे भाज्यांसोबत। भाज्या पण परतायच्याच आहेत आणि कढीपत्ता आपल्या केसासाठी खूपच गुणकारी आहे, म्हणून सगळ्या भाज्यांमध्ये कढीपत्ता खाल्लं तर खूपच छान। आता भाज्या भाजून झालेल्या आहेत, आता आपण त्याच्यात मसाले करायला घेऊया। तर लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा, आपल्या आवडीनुसार मसाले करून घ्यायचे। हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ सर्व टाकून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। थोडीशी हिंग टाकून घेऊ। हिंग कधीही तेलात नाही टाकायची, अशी वरून टाकली का नाही त्याचा वेगळा स्वाद येतो आणि जर तेलात टाकली तर ती करपते आणि त्याचा स्वादसुद्धा येत नाही। पण एकदा अशी वरून टाकून बघा, खूप वेगळा स्वाद येतो। तर मसाले टाकून सुद्धा आपण 5 मिनटं त्याला असेच परतून घ्यायचे। तर छान अशी मसाल्यामध्ये
भाजी मिक्स झालेली आहे. आणि मातीच्या भांड्यामध्ये करपायची खूपच कमी शक्यता असते. करपत नाहीत भाज्या, काय पण म्हणा, अशा खाली चिकटत नाहीत कढईसारख्या. आता आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचे. किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचे. तर आपण 2 ग्लास पाणी टाकलेले आहे, कारण आपण बाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहोत, तर थोडासा रस्सा तर पाहिजे का नाही. आता चवीनुसार मीठ टाकले आणि आता त्याला छान असं 10 ते 15 मिनटं होऊ द्यायचे. तर किती छान अशी तर्री आली. एकदा बटाटा बघून घेऊ शिजलाय का, अजून थोडासा कच्चा आहे. तर 2 मिनटं आपण त्याला असंच होऊ देऊ अजून. आणि 2 मिनटानंतर आपली भाजी रेडी झालेली आहे. कशी वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब